शेताला कंपाऊंड नाही, तर आमच्याकडे स्वतःची बैलजोडी त्याची किंमत तुम्ही करा, आमच्याकडे 2-3 गाय आहेत त्याची पण तुम्ही किंमत लावा, आमच्याकडे वर्षभर पुरेल एवढं धान्य आहे घरामध्ये, शेतामध्ये भाजीपाला आहे त्यामुळे आम्ही कुठलाही भाजीपाला आणि धान्य विकत आणत नाही, त्याची किंमत तुम्ही लावा. मग त्यांनी म्हटलं की सरासरी जमीन किती आहे, तर आमच्याकडे ॲव्हरेज प्रत्येक कुटुंबाला 5 एकर जमीन आहे. आमच्याकडे अतिक्रमित धारक होते 5 कुटुंब, त्यांना आम्ही 2001 लाख जमीन दिली, म्हणजे कायदा व्हायच्या आधीच. तरी त्यांनी प्रश्न केला की ठीक आहे सगळं तुमच्याकडे आहे, पण खेळतं भांडवल तुमच्याकडे कुठं आहे, तुम्ही दैनंदिन गरजा कशा पूर्ण करतात. तर एका शेतकऱ्याने सांगितलं की मोहाची फुलं भरलीत, ती विकले की किराणा होतो. दुसरा म्हटलं की आमच्या प्रत्येक कुटुंबाकडे 10-12 शेळ्या आहेत, एक बोकड विकला की मोठा खर्च आमचा भागतो. आर्थिक विषय. हा, आर्थिक विषय. एका शेतकऱ्याने म्हटलं की आमच्याकडे देशी कोंबड्या आहेत, एक कोंबडी पकडली की आम्हाला 500 रुपये मिळतात, म्हणजे ATMचं काम करतं, केव्हाही पकडा देशी कोंबडी. ते म्हटले की अशा किती कोंबड्या असतील गावात, तर ते म्हणे चला गावात राऊंड मारूया. छोटं गाव आहे, गावात राऊंड मारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी मोजल्या 4000 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 4000 गुणिले 500 साधारणतः 10-12 लाख रुपये हे विदाऊट लॉकरचे आमच्या रस्त्यावर फिरतात. म्हणजे विकासाची व्याख्या किंवा दिशा आपल्याला बदलायला, आपण म्हणतो ना की सोच बदलो बाकी सब बदल जाय, आपल्याला विचार बदलायची गरज आहे, विचार बदलले तर बाकी सगळ्या गोष्टी होणार. स्वावलंबन आणि आत्मनिर्भर भारत जो म्हणतात तो दादांनी आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे. दादांच्या गावातली परिस्थिती माझ्या ऐकिवात असे या ठिकाणी की साधारणतः गावामध्ये जुनी जाणती आणि बुजुर्ग असे 8-10 लोकच राहायची, बरोबर बरोबर. आणि आता मात्र या ठिकाणी जी 8-10 लोक बाहेर जातात, बाकी सगळी गावात राहतात. तर ही स्थिती कसे म्हणजे आहे का सत्य? नाही, सत्य म्हणजे मी सगळ्यांना म्हणजे की एकदा व्हिजिट करा, इथून एक 300 किलोमीटर अंतर गाव आहे. काय झालं, एक चक्र मिळालं आम्हाला, वनसंपदा ही संपत्ती